तुळजाभवानी मंदिराचा लेखाधिकारी 6 लाखांची लाच घेताना गजाआड। कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीच्या मंदिर संस्थानचे मुख्य लेखाधिकारी सिद्धेश्वर मधुकर शिंदे यास 6 लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले आहे। एका शासकीय ठेकेदाराकडून केलेल्या कामाचे देयक अदा करण्यासाठी शिंदे याने 10 लाख रुपयांची मागणी केली होती। पंचासमक्ष 6 लाख रुपये रोख स्वीकारताना तुळजाभवानी मंदिराच्या प्रशासकीय कार्यालयातून त्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा लावून अटक केली आहे। तुळजाभवानी मंदिराच्या वतीने तुळजापूर शहरात तुळजाभवानी सैनिकी विद्यालय चालवले जाते। या विद्यालयाच्या संरक्षण भिंतीसह प्रवेशद्वाराच्या बांधकामाचा ठेका सोलापूर येथील एका शासकीय कंत्राटदाराला मिळाला होता। 3,88,00,000 रुपयांचे हे एकूण काम होते। 90% बांधकाम जवळपास पूर्ण झाले आहे। त्यामुळे 2 कोटी रुपयांपेक्षा अधिकच्या देयकाची रक्कम तपासणी करून मंजुरीस पाठविण्यासाठी जमा करण्यात आलेली अतिरिक्त सुरक्षा रक्कम 34,60,000 रुपये परत मिळवून देण्यासाठी 10 लाख रुपये लाचेची मागणी केली होती। 2-3 दिवसापासून त्यासाठी तडजोड सुरू होती। तडजोडी अंती हा व्यवहार 6 लाख रुपयांमध्ये मान्य करण्यात आला। तडजोडीत ठरल्याप्रमाणे बुधवारी दिनांक 7 फेब्रुवारी रोजी दुपारी तुळजाभवानी मंदिराच्या प्रशासकीय कार्यालयात 6 लाख रुपये स्वीकारताना लेखाधिकारी शिंदे यास अटक करण्यात आली आहे। तुळजापूर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती। ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक सिद्धराम मैत्रे, पोलीस अंमलदार दिनकर उगलमुगले, सचिन शेवाळे, आशिष पाटील यांनी केली। नवनवीन बातम्या पाहण्यासाठी SB न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।